तर काळा जादू, टोटका असे बरेच काही शब्द आहेत ज्याला आपण आता ब्लॅक मॅजिक असं म्हणतो. आणि जर ही ब्लॅक मॅजिक कुणावर झाली तर त्या माणसाचं त्यातून वाचणं हे खूप कठीण असतं. कारण की ही ब्लॅक मॅजिक तुम्हाला अशी दिसण्यात नाही येणार. भूत प्रेत वगैरे तुमच्या घरात असतात, त्यावेळी तुम्हाला ते जाणवतात, तुम्हाला दिसतात, त्यामुळे तुम्ही त्यापासून वाचण्यासाठी खूप काही करू शकता. पण ब्लॅक मॅजिक ही अशी गोष्ट आहे जी जर तुमच्यावर झाली आणि जर कोणी तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक केली असेल तर ती तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि तुम्ही एकदा जर त्याचे शिकार झालात तर तुमचा जीव कसा जाईल ते तुम्हाला सुद्धा नाही कळणार. तर आजची गोष्ट पण अशीच काही आहे. ही जी गोष्ट घडली आहे ती सुवर्णासोबत चिपळूणमध्ये घडली आणि सुवर्णाने ही पूर्ण गोष्ट मला जीमेलवरती सेंड केली आहे. तर तुमचा पण काही हॉरर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जीमेल आय डीवरती जीमेल करू शकता आणि मी तो एक्सपिरियन्स लोकांपर्यंत पोहोचवेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सुवर्ण आणि तिची फॅमिली खूप खुश असतात आणि आपण बोलू शकतो की जसं एक खुशी हसतं खेळतं परिवार असतं तसं त्यांची फॅमिली असते. ज्या फॅमिलीमध्ये सुवर्णाचे आई बाबा, सुवर्ण आणि तिचा एक लहान भाऊ असतो आणि खूप चांगली लाईफ चाललेली असते. खूप खुश असतात ते लोक आणि त्याच खुशीला आपण बोलू शकतो चार चांद लावायला सुवर्णाला गव्हर्नमेंट जॉब मिळतो. आपल्याला सुद्धा माहिती आहे आपल्या घरात जर कुणाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर आपल्या घरामध्ये जी एन्व्हायरमेंट आहे ते एकदम वेगळंच होऊन जातं. सर्वजण खुश असतात आणि तसंच काही होतं सुवर्णासोबत पण. तर सुवर्णाचे आई बाबा पण असेच काही खुश होतात आणि सुवर्णाचे बाबा त्यांच्या मित्रांना जेवायला वगैरे घरी बोलवतात आणि ह्याची खूप मोठी पार्टी करतात ते लोक. त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते नॉर्मल असतं, इतकं पण त्यांच्याकडे पैसा नसतो, पण तरी पण गव्हर्नमेंट जॉब मिळाला आहे म्हणजे पूर्ण त्यांच्या मुलीची आणि त्यांची पण लाईफ सेट आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे हे लोक पार्टी वगैरे करतात आणि मेन म्हणजे ह्यांची जी गोष्ट आहे ती पूर्ण गावाला माहिती पडते. पूर्ण गावामध्ये तिचे बाबा पेढे वाटतात आणि ह्या सर्व गावामध्ये माहिती पडलेलं असतं की सुवर्णाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला आहे. तर आपण जसं बोलतो ना, कुठली गोष्ट जर आपल्या घरामध्ये चांगली झाली तर ती आपल्यापुरतीच ठेवायची. कारण आपल्याला हे नाही माहिती की बाकीची लोक त्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टीने बघतायत, त्यांची नजर कशी आहे, नाहीतर ते लोक काय विचार करतायत त्या गोष्टीचा. आणि तुम्ही पण खूप सारे किस्से ऐकले असतील ज्याच्यामध्ये कोणाची नजर लागल्यावरती एकेकांचं तर आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होतं. तर आता सर्व चांगलं चालू असतं. सुवर्णा ही जॉबला जायला लागते आणि जाऊन 2 महिने झालेले असतात. 2 तिची सॅलरी आलेली असते आणि त्या सॅलरीमध्ये पण त्यांच्या घरामधलं जे वातावरण आहे ते एकदम वेगळंच असतं. आणि ते वातावरण घरचं असं काही असतं की आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्यांची ही खुशी एकदम दिसत होती. कारण की त्यांच्या घरामध्ये सुवर्णानी फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या सर्व गोष्टी घ्यायला स्टार्ट केलेल्या. आणि ती ज्या गावामध्ये राहत होती, आजूबाजूला जे राहत होते त्यांच्याकडे हे वॉशिंग मशीन, फ्रीज वगैरे हा प्रकार नव्हता. तर त्यामुळे ह्यांच्या फॅमिलीमध्ये ज्या पण गोष्टी होत आहेत या सर्व गावाला दिसत होत्या. आणि सुवर्णाच्या घरची परिस्थिती चांगली झालेली कारण की सुवर्णाचे बाबा तर ऑलरेडी कमवत होते, पण सुवर्णा पण आता चांगलीच कमवायला लागलेली. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना घ्यायला इझी होत होत्या. पण आपण जसं बोलतो ना की कुणाची नजर आपल्याला नाही माहिती कशी आहे, तसंच काही होतं. 2-3 महिने झालेले असतात. सुवर्णा जॉबला जात असते, चांगलं काही चालू असतं त्यांच्या लाईफमध्ये. अचानकमध्ये एक दिवशी सुवर्णाच्या वडिलांचा असा काही ॲक्सिडेंट होतो ज्यामध्ये त्यांचा एक पाय जातो. आणि तो ॲक्सिडेंट इतका भयानक असतो की सुवर्णाच्या बाबांचा जीव खूप मुश्किलीने वाचतो, पण त्यांचा पाय जातो आणि तिचे पण लाखो रुपये त्यामध्ये खर्च होतात. आणि पैशाची जुळणा सुवर्णा इथून तिथून मॅनेज करते आणि तिच्या वडिलांचं ऑपरेशन करते. पण ऑपरेशन नंतर सुवर्णाचे वडील असे काही वागायला लागतात ज्यानंतर त्यांनाही नाही समजत की त्यांच्यासोबत काय होतंय. कारण सुवर्णाचे वडील ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा घरी येतात त्यानंतर त्यांना अचानकमध्ये फिट यायला स्टार्ट होते. लहानपणापासून कधी त्यांच्याबरोबर हा प्रॉब्लेम नसतो, अचानकमध्ये त्यांना फिट यायला स्टार्ट होते. आणि ते बरे झाल्यानंतर बोलायचे की मला फिट येण्या अगोदर मला अशी काही गोष्ट दिसते की मी त्याचं वर्णन पण नाही करू शकत, मी तुम्हाला बोलू पण नाही शकत की ती गोष्ट कशी आहे. म्हणजे एक बाई व्हाईट साडीमध्ये, पूर्ण केस मोकळी सोडले, तिचे डोळे असे पूर्ण ब्लॅक आहेत आणि ती माझ्याकडे अशी घुरून बघते. आणि ती बाई मला दिसते की दरवाजातून ती बाई चालत येते आणि जशी ती माझ्या जवळ येते त्याच्यानंतर मला नाही माहिती माझ्यासोबत काय होतं. आणि हा प्रकार तिच्या बाबांसोबत सारखा होत असतो. पण सुवर्णाला आणि तिच्या आईला सुद्धा कळत नसतं की आता काय करायचं. त्यांना तर वाटत असतं की ही फिट आहे आणि फिट येत असते, त्यामुळे यांना अशी काही गोष्ट दिसत असेल म्हणून हे लोक त्या गोष्टीकडे इग्नोर करतात. ते लोक इतकं लक्ष नाही देत त्या गोष्टीकडे. पण अशीच काही गोष्ट त्यांच्या बाबांसोबत होत असते. अचानक मध्ये त्यांना कोण ना कोण दिसायचं. रात्री झोपलेले असताना पण त्यांना अंधारामध्ये असं
दिसायचं की एक बाई आहे व्हाईट साडीमध्ये, केस मोकळे सोडून तिच्याकडे बघते. ह्या सर्व गोष्टी त्या बाबांना दिसतात तेव्हा तेव्हा ते ओरडून उठायचे आणि ह्या गोष्टींची सवय झालेली घरामध्ये. तर त्यामुळे हे लोक इग्नोर करायला लागलेले आणि असा एक टाईम आलेला जिथे त्यांनी गिवअप केलेलं की आता काही नाही होऊ शकत. कारण की सुवर्णा आणि तिच्या आईला वाटायचं की तिच्या बाबांचा पाय गेलाय, त्यामुळे ह्यांना असं काही भास होत आहेत, नाहीतर मग टेन्शनमुळे ह्या सर्व गोष्टी त्यांना दिसतात. आता ही गोष्ट तर सुरूच असते, पण मेन गोष्ट म्हणजे सुवर्णा ही आता एकटी कमवणारी मुलगी आहे पूर्ण घरामध्ये. तिचे घेतलेले लोन्स तिच्या बाबांच्या ऑपरेशनसाठी ते तिला परत करायचे असतात. त्यासोबत तिच्या बाबांच्या औषधाचे पैसे हे सर्व तिलाच मॅनेज करायचे. त्यामध्ये तिच्या बाबांचे पैसे येणं बंद झालेत, त्यांची पण नोकरी गेलेली असते. तर आता पूर्ण भार जो आहे तो सुवर्णावर असतो आणि ती बिचारी कशी कशी घर मॅनेज करत असते. पण अचानकमध्ये एक दिवस ऑफिसला असताना तिला कॉल येतो घरातून की तिच्या आईला अटॅक आलाय. आणि हे ऐकून ती अजून शॉकमध्ये जाते, कारण की सर्व गोष्टी ठीक आहेत, पण ज्यावेळी माणसाकडे पैसे नसतात त्यावेळी अशा गोष्टी जेव्हा माणसांसोबत होतात तर आपल्याला पण माहिती आहे पैसे नसताना अशा काही गोष्टी झाल्या की काय प्रसंग येतो घरावरती. तर हिला अगोदर तेच टेन्शन येते की पैशांची जुळणा कुठून करायची, पण त्यावेळी पण ती पैसे मॅनेज करते. पण मेन म्हणजे तिच्या आईचा जीव वाचतो. तर आता आई आल्यानंतर आता आईच्या औषधाचे खर्च ह्या सर्व गोष्टी तिलाच मॅनेज करायच्यात. हळूहळू हे प्रॉब्लेम्स इतके होतात की सुवर्णाला पण कळत नसतं की आता काय करायचं. आणि मेन म्हणजे सुवर्णाला पण आता वॉर्निंग आली आहे लास्ट, कारण की ज्यावेळी तिच्या बाबांचा ॲक्सिडेंट होतो त्यावेळी पण तिची खूप साऱ्या सुट्ट्या झालेल्या असतात ऑफिसमध्ये. आणि आता आईला अटॅक आल्यानंतर ती एक आठवडा परत सुट्टी घेतलेली असते. त्यामुळे तिला ऑफिसमधून पण वॉर्निंग भेटते की अजून काही सुट्टी वगैरे झाली तर तिला जॉबमधनं काढण्यात येईल. तर ती ह्या टेन्शनमध्ये असते, कारण की तिला माहिती आहे की तिच्या घरची परिस्थिती अशी काही आहे की तिच्या घरच्यांना तिची कधी पण गरज लागू शकते. पण ती तरी पण बिचारी जॉबला जात असते. आता सुवर्णाच्या बाबांची आणि तिच्या आईची काळजी तर ती चांगलीच घेत असते. त्यातल्या त्यात तिचा जो लहान भाऊ असतो तिच्या शाळेचा खर्च ते सर्व सुवर्णाच बघत असते. आता सुवर्णाचे बाबा आणि आई यांच्यासोबत तर खूप मोठी गोष्ट झालेली असते, पण आता तिचा लहान भाऊ पण आजारी पडत असतो. तिला त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागायचं आणि त्याच्यावरती पण औषधांचा खर्च हा स्टार्ट झालेला. आता तिच्या घरामध्ये अशी काही परिस्थिती झालेली, जे एक हसतं परिवार होतं ज्यांच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी यायला स्टार्ट झालेला, त्या गोष्टी तिला विकायची वेळ आलेली. कारण की तिच्याकडे पैसेच नसायचे आणि जी पण सॅलरी यायची ते सर्व यांच्या दुखण्यामध्ये जात होते. जे पण पैसे उरायचे तिच्या सॅलरीमधून त्यातून त्यांचे खायचे पण पैसे निघायचे नाही. इतकी बेकार वेळ आली त्यांच्यावरती. आता सुवर्णाला गव्हर्नमेंट जॉब लागून 8 ते 9 महिने झालेले असतात आणि ह्या 8-9 महिन्यांमध्ये त्या घराने सुख आणि दुःख या दोन्ही गोष्ट ह्याच 8 ते 9 महिन्यामध्ये बघितलेल्या असतात. पण सुवर्णाची आई जसं सुवर्णाचे बाबा वागत असतात त्याकडे अगोदर हे लोक दुर्लक्ष करतात. पण आता तिच्या आईला वाटतंय की ह्या मागे काहीतरी रिझन असेल, त्यांना काही ना काही दिसतंय. आणि त्यानंतर सुवर्णाच्या आईला पण अटॅक आलाय. सुवर्णाचा भाऊ हा सारखा आजारी पडतो, ह्या मागे काहीतरी कारण असेल. तर त्यामुळे ती जाते एक दिवशी एका पुजाऱ्याकडे आणि तो पुजारी साधा पुजारी नसतो. त्यांनी भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी असे ज्या आपण बिलीव्ह पण नाही करू शकत इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. तर त्याच्याकडे जाऊन सुवर्णाची आई सर्व गोष्ट सांगते, ज्या पण गोष्टी 8 ते 9 महिन्यात ह्या झाल्यात त्या सर्व गोष्टी सांगते. तर पुजारी समोरून एकच गोष्ट बोलतो, तुमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला एक लाल बॉक्समध्ये मिठाई दिली होती जेव्हा तुमच्या मुलीला गव्हर्नमेंट जॉब लागलेला, ती तुम्ही सर्वांनी खाल्ली आणि त्यानंतर तुमच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी ज्या होत आहेत त्याच्यामुळेच होत आहेत, कारण की ती मिठाई साधी मिठाई नव्हती आणि तुमच्या शेजारी जे लोक राहत आहेत, जो नवरा आणि त्याची बायको, ही दोघं साधे माणसं नाही आहे. ह्या लोकांना काळा जादू करायला येतो आणि तुमच्या घरावरती असंच काही या लोकांनी केलं आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण तुमच्या घराची जी बर्बादी झाली आहे त्याच्या मागचं कारण ती दोघंच आहेत आणि तुम्ही ती गोष्ट खाल्ली आहे. आणि तेच नाही तर ती प्रत्येक महिन्याला तुमच्या घरामध्ये काही ना काही खायला देते आणि त्या खाण्यामध्ये ती अशी काही गोष्ट करून देते ज्याच्याने तुमच्या घरामध्ये ही जी बर्बादी आहे ती अजून होत राहणार. त्यातल्या त्यात तुमची भक्ती जी आहे देवाकडे, म्हणून तुमचा परिवार आता पण सुखरूप आहे आणि तुमच्या घरामध्ये 4 पैसे येत आहेत. पण अशी काही गोष्ट तुमच्यावर करण्यात आली जी जर दुसऱ्यावर झाली असती तर आतापर्यंत कोण ना कोणतरी तुमच्या घरी मेलं असतं. पण आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टीतून वाचायचं असेल तर तुम्ही सर्वजण आत्ताच्या आता नरसोबा वाडीला जावा. तिथे जाऊन तिथे गंगामध्ये तिथे जे पाणी वाहतंय नदीमध्ये हातपाय धुवून तिथे देवाकडे बोला, सर्व काही इथेच वाहू दे असं बोलून तिथून या.
आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये ही गोष्ट कधी होणार नाही. पण इथून पुढे जर तुमच्या त्या शेजाऱ्यांनी काही खायला दिलं तर ते खाऊ नका, नाही तर मग ही गोष्ट परत सुरू होईल, कारण की तिची नजर खूप वाईट आहे तुमच्या घरावरती आणि ह्या सर्व गोष्टी त्याचमुळे होत आहेत. तर हे ऐकल्यानंतर सुवर्णाची आई पूर्ण फॅमिलीला घेऊन नरसोबावाडीला जाते आणि ती सर्व त्या गोष्टी बोलते जसं त्या पुजाऱ्यांनी बोललेला. पण तिथून आल्यानंतर एक खबर लगेच येते, सुवर्णाच्या बाबांना काम मिळतं. म्हणजे मेन जो प्रॉब्लेम स्टार्ट झालेला असतो, सुवर्णाच्या बाबांची नोकरी जाते, तिथून जो प्रॉब्लेम स्टार्ट झालेला असतो. आता सुवर्णाचे बाबा नोकरीला जायला लागले म्हणजे 4 पैसे घरामध्ये एक्स्ट्रा येतील. त्यासोबत सुवर्णाचा भाऊ पण बरा झालेला असतो आणि सुवर्णाच्या आईला पण असा काही आता त्रास नसतो. तर अशी काही होती सुवर्णा आणि तिच्या फॅमिलीची गोष्ट जी तिने शेअर केली होती. तर त्यामुळे काळा जादू, ब्लॅक मॅजिक ह्या सर्व गोष्टी असतात. फरक इतकाच आहे की आपल्याला ते दिसत नाहीत, पण हळूहळू या गोष्टी आपला जीव घेतात.